हाय, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत आणि ऑफकोर्स वेलकम टू ऑरेंज क्लब. आता आपली इंडियाची ऑरेंज सिटी म्हटलं की नागपूर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आता आपण नागपूरला काय प्रत्येक वेळेला जाऊ शकत नाही, त्यामुळे नागपूरची संत्री खास मी आपल्या किचनमध्ये घेऊन आलोय. तुमच्या लक्षात आलं असेलच, आज आपण करणार आहोत खास ऑरेंज स्पेशल एपिसोड. आपल्या या फ्रूट स्पेशल सिरीजमध्ये मागच्या वेळेला मी तुम्हाला मस्त डेझर्ट्स करून दाखवले, पण मी असा विचार केला की फक्त फळांपासून डेझर्ट्सच बनवायचे का? तर तसं नाहीये. काही फळं अशी आहेत की ज्यापासून आपण मेन कोर्सचे पदार्थ सुद्धा बनवू शकतो. आता मेन कोर्सचे पदार्थ बनवायचं म्हणजे कुठला तरी कॉम्बिनेशन करून काहीतरी एक भाजी बनवणार असंही नाही, कारण काही फळं अशी असतात की ज्यापासून आपण कॉम्बिनेशन्स भाजी करता तर कधीच वापरू नयेत. स्ट्रॉबेरीची भाजी कसं वाटेल ऐकायला, किंवा अंजिराची भाजी नाही चांगलं वाटत ना, तसंच आहे. पण काही फळं अशी असतात जशी ही ऑरेंज, किंवा अजून एक विचार केला तर छान त्याची भाजी बनवू शकते ते म्हणजे पेरू. मागच्या एका एपिसोडमध्ये मी तुम्हाला करून सुद्धा दाखवलं होतं. पण ऑरेंजची भाजी ही तुम्हाला कशी काय वाटते? पण ऑफकोर्स मी अगदी ऑरेंजची भाजी म्हणजे त्याला चांगलं कांदा लसूण वगैरे सगळं टाकून त्याचं भरतं नाही करणार आहे, त्याची एक छान चटणी करून दाखवणार आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की अशा या फळांमधनं आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवतो, आम्हाला ते सुचतात, पण प्रत्येक वेळेला मात्र कॉम्बिनेशन्स करणं आणि त्याच्यामधनं काहीतरी नवीन डिश फॉर्म करणं हे आमचं एक्साइटिंग काम असतं. ते आम्हाला खूप आवडतं. सुरुवात करू याच्या आपल्या एपिसोडला. माझी पहिली रेसिपी आहे ऑरेंज चटणी. तुम्हाला थोडंसं काम करायचं आहे. इमॅजिन करा की तुम्ही नागपूरच्या आउटस्कट्समध्ये आहात, कुठनं तरी चाललात गावाला, आणि शेजारी दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मस्त संत्र्याची बागायत आहे, हिरवी हिरवी झाडं आहेत आणि त्याला छान अशी लटकणारी नारंगी संत्री आहेत. आता अशा या बागेमध्ये जर का मस्त पिठलं भाकरी कोणी दिलं तर खरोखरच खूप मजा येईल. पण त्या पिठलं भाकरी बरोबर यावेळेला ठेचा घेऊ नका, तुम्ही ही ऑरेंज चटणी बनवून बघा. पण त्यासाठी आधी साहित्य काय काय घेतलंय ते पाहून घेऊ. ऑरेंज चटणीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे संत्री जी सोललेली आहेत, बिया काढलेल्या आहेत. नंतर शॅलट्स किंवा मद्रास कांदे एक 8 ते 10. आपल्याला लागेल 2 चमचे साखर. नंतर कढीपत्ता, तमालपत्र, बडिया, शाही जिरं प्रत्येकी पाव चमचा. नंतर दालचिनी पूड आणि चवीला मीठ आणि ऑफकोर्स थोडंसं ऑरेंज ज्यूस. सगळे साहित्य आपण ह्याच्यातलं वापरलेलं आहे ते अतिशय फ्रेश आणि नॅचरल आहे. सुरुवात करूया. आपण या रेंजवरती, गॅस रेंजवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आधी घालायची ही थोडीशी साखर मेल्ट करून घ्यायची आहे. साधारणतः 2 चमचे साखर आपण याच्यामध्ये घातलेली आहे. ती आपण वितळायला ठेवूया थोडी. त्याचं कॅरमल करायचं नाहीये, पण ती वितळून घ्यायची आहे. चटणीसाठी मी साखर इकडे वितळलेली आहे. आज एकदम हळू ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तेल वापरलेलं नाहीये, बटर वापरलेलं नाहीये, त्यामुळे फोडणी करता सुरुवातीला ह्याच्यात कढीपत्ता घालायचा आहे. ऑफकोर्स तो तडतडणार नाही, पण त्याचं कॅरमल सारखं होऊन जाईल. त्याच्यामध्ये कढीपत्ताचा फ्लेवर येईल तो कॅरमलचा. नंतर आपण हे तमालपत्र घालू, बडिया घालू, शाही जिरं घालू थोडंसं. इंटरेस्टिंग, त्याचा स्वाद लगेच सुटलेला आहे. कॅरमलमध्ये आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, त्यामुळे फोडणी यावेळेला साखरेच्या पाकात दिलेली आहे, कॅरमलमध्ये दिलेली आहे फोडणी याची. थोडंसं शिजवून घेऊ. त्याच्यामध्ये घालू थोडेसे हे शॅलट्स, किंवा त्याला आपण मद्रास कांदे असं म्हणतो, ते सुद्धा आपण थोडेसे शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये घालूया हा थोडासा ज्यूस. आधी टेम्परेचर आपण डाऊन करतोय, बेसिकली रिड्यूस करतोय टेम्परेचर. ज्यूसमध्ये हे शॅलट शिजवतोय आपण. हे कॅरमल जे झालेलं आहे साखरेचं, ते जसं हा ज्यूस गरम होतो तसं ते त्यामध्ये रिड्यूस होत जातं. कांदे सुद्धा आपले शिजतात. आपण पाण्यात कांदे शिजवतो तसं हे शॅलट्स या ज्यूसमध्ये आपण शिजवतोय. आता अजून थोडासा हा ज्यूस घालू. आता एक उकळी येऊन देऊ. कांदा आता त्यामध्ये चांगला बॉईल झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे कांदा, म्हणजे शॅलट्स. आता आपण ह्याच्यामध्ये ह्या संत्र्याच्या फोडी घालूया. कुठली गोष्ट त्यामध्ये फार किचकट काम केलेलं नाही आहे, कारण चटणी बनवताना या ऑरेंजच्या फोडी सुद्धा थोड्याशा सॉफ्ट होणार आहेत, त्यामुळे आधीच कट करून आपलं काम वाढवण्यात काहीच अर्थ नाही. आणि किती दिवस टिकेल यापेक्षा तुम्हाला सांगेन की ही चटणी लगेच बनवा आणि लगेच खा. पण अगदीच वेळ आली तुम्हाला की कुठे गावाला जावं लागलं आणि फ्रीजमध्ये ठेवायची वेळ आली तर साधारणतः फ्रीजमध्ये 6 ते 7 दिवस अगदी व्यवस्थित टिकतील.
फ्रीजमध्ये जर का तुम्हाला जास्त वेळ टिकवायची असेल तर त्यामध्ये थोडंसं सायट्रिक ॲसिड घाला, म्हणजे तुम्हाला त्याचं प्रिझर्वेटिव्ह सारखं होईल. आधीच साखर आहे, थोडंसं सायट्रिक ॲसिड घाला, अगदी चिमूटभर सायट्रिक ॲसिड, म्हणजे ही चटणी तुम्ही जरा जास्त वेळ टिकू शकाल. संत्र्याच्या फोडी आपल्या छान शिजत आहेत. त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायची ही दालचिनी पूड चवीकरता आणि थोडंसं मीठ. ओके, या संत्र्याच्या फोडी मी कंप्लीट मॅश करून देणार नाहीये. अजून थोडासा ज्यूस याच्यामध्ये घालेन आणि एक उकळी येऊन देईन. जास्त आता त्याला हलवणार नाहीये मी. ही रेसिपी तुम्हाला जर का आज घरी बनवायची असेल संध्याकाळच्या पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर, तर याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. संत्र्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बिया काढलेल्या संत्र्याच्या फोडी, 8 ते 10 मद्रास कांदे, साखर, तमालपत्र, कढीपत्ता, बडिया, शाही जिरं, दालचिनी पूड, मीठ आणि संत्र्याचा रस. कृती: प्रथम एका कढईमध्ये 2 चमचे साखर वितळवून घ्यावी. त्यामध्ये कढीपत्ता, तमालपत्र, बडिया आणि शाही जिरं परतून घ्यावं. त्यामध्ये मद्रास कांदे आणि संत्र्याचा रस घालून एक उकळी काढावी. या मिश्रणात संत्र्याच्या फोडी, दालचिनी पूड आणि मीठ घालून चटणी शिजवून घ्यावी.